हॅलो ब्युटिफुल मॉम्स अँड डॅड्स. तर आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे फ्लॅश कार्ड्स फॉर बेबी. तर यालाच आपण हाय कॉन्ट्रास्ट कार्डही म्हणू शकतो. जे कार्ड्स बघून बाळ खूप खुश होतं. तर फ्लॅश कार्ड्स म्हणजे काय? तर सिम्पल आहे. त्याच्यावरती वेगवेगळे पिक्चर्स, कलर्स, ॲनिमल्स, फ्रूट्स आणि वेगवेगळे शेप्स असतात. तसेच छोटे छोटे कार्ड्स असतात. तर बाळासाठी लर्निंग म्हणजे स्टडी नाही, लर्निंग म्हणजे एक फन आहे फर्स्ट ऑफ ऑल. आता एक बिगेस्ट क्वेश्चन येतो की हे कार्ड्स आहेत ते स्टार्ट कधी करायचे, तर कोणत्या एजपासून आपण ते स्टार्ट करू शकतो. तर मॉम्स 3 to 6 मंथपासून तुम्ही हे फ्लॅश कार्ड्स इंट्रोड्यूस करू शकता. फर्स्ट 3 मंथमध्ये, फर्स्ट मंथ तर नॉट पॉसिबल, पण 2-3 मंथमध्ये तुम्ही ते यूज करू शकता. बट यू हॅव टू शो देम अ ब्लॅक अँड व्हाईट कार्ड्स, कारण पहिल्या 3 महिन्यापर्यंत बाळाची व्हिजन ही ब्लरी असते. त्यामुळे ते ब्लॅक अँड व्हाईट त्यांना दिसतं, त्यामुळे तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट कार्ड्स यूज करू शकता. मीही माझ्या बाळासाठी ते कार्ड सेकंड मंथमध्ये परचेस केले होते आणि मी त्याला थर्ड मंथपासून ते इंट्रोड्यूस करायला सुरुवात केलेली आहे. तर या एजमध्ये बेबीज लव लव ब्राईट कलर्स अँड बोल्ड पिक्चर्स. सो तुम्ही ते यूज करू शकता. 6 ते 12 मंथ्समध्ये बाळ हे ओळखायला लागतं ॲनिमल्स, फ्रूट्स किंवा मम्मी पप्पाला. नंतर 1 इयर नंतर वोकॅब्युलरी वाढवायला एक सुपर हेल्पफुल आहेत हे कार्ड्स. तर आपण आता त्याचे यूज बघणार आहोत. तर बट रिमेंबर, नो प्रेशर प्लीज. एका वेळी तुम्ही एकच कार्ड बाळाला दाखवायचं आहे. 2 to 3 सेकंड्स पुरेसे आहेत एका कार्डसाठी. सो तुम्ही त्यांना एक गुड वेमध्ये एक्सप्लेन करू शकता ते कार्ड. फॉर एक्झाम्पल, if the card with the apple picture on it, so how you will explain it? So this is apple having a red color and green leaf. सो असं हळू आणि क्लिअर आणि क्यूट आवाजात तुम्ही त्या बाळाशी बोलायचं आहे, जेणेकरून त्याने ते एन्जॉय केलं पाहिजे. इट शुड नॉट बी अ प्रेशराईज. तर एका सेशनमध्ये 5 ते 10 कार्ड इनफ आहेत. तर दिवसातून 1 किंवा 2 वेळाच ते तुम्ही यूज करू शकता. ओव्हर यूज करायचा नाही आहे. तर मी माझ्या बाळासाठी हे कार्ड्स कसे यूज करते, तर मी ज्यावेळी बाळाला टमी टाईम देते, तर त्यावेळी त्या पिलोच्या समोर मी एक कार्ड तिथे प्लेस करते. पहिल्यांदा तो ते कार्ड ऑब्झर्व करतो आणि आफ्टर फ्यू सेकंड्स आय ट्राय टू एक्सप्लेन इन हाऊ इट इज अँड हाऊ इट इज यूज. त्यामुळे ते बाळ ते एन्जॉय करायला सुरुवात करतं. आणखी एक गोष्ट मी माझ्या बाळाबद्दल तुम्हाला सांगू इच्छिते, की बाळ माझे जिथे झोपतो आम्ही दोघे ज्या बेडवरती, तर त्या बेडच्या साईडच्या वॉलवरती मी एक कार्ड पेस्ट केलं होतं. आणि ज्यावेळी बाळाला रात्रीमध्ये जाग येते, त्यावेळी ते बाळ ते कार्ड ऑब्झर्व करत असते किंवा ते कार्ड बघतो. फर्स्ट जेव्हा मी ते कार्ड पेस्ट केले नव्हते, त्यावेळी असं ऑब्झर्वेशन होतं माझं, की बाळ उठल्यानंतर इमिडिएटली रडायला सुरुवात करायचं, कारण त्याला काहीच दिसत नसायचं आणि आपल्यालाही एक आई म्हणून लवकर जाग येत नाही आणि बाळ रडायला सुरुवात करतं. तर आता ते कार्ड्स मी जेव्हापासून पेस्ट केलेले आहेत, त्यावेळीपासून ते बाळ कार्ड्स ऑब्झर्व करतं आणि त्याच ऑब्झर्वेशन पिरियडमध्ये मला जाग येऊन जाते. त्यामुळे हेही खूप हेल्पफुल आहे. तुम्ही ही गोष्ट ट्राय करू शकता. तर बाळाला बोर वाटलं किंवा ओव्हर स्टिम्युलेट झालं असेल किंवा ते इग्नोर करते कार्ड, तर ते इमिडिएटली तुम्ही हे सेशन स्टॉप करू शकता. नंतर फ्लॅश कार्ड हे बाळासाठी मॅजिक नाही, पण खूप बेनिफिशियल आहे. तर त्याचे उपयोग काय काय आहेत, तर ब्रेन डेव्हलपमेंट आहे, फोकस आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, कलर्स, शेप्स आणि ॲनिमल्सचे त्याची ओळख होऊ शकते किंवा लँग्वेज डेव्हलपमेंट होऊ शकते. पेरेंट्स आणि बेबी बॉन्डिंग हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे त्यामधला. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे लर्निंग स्ट्रेस फ्री अँड जॉयफुल होतं, राईट. तर फ्लॅश कार्ड म्हणजे कॉम्पिटिशन नाही. फर्स्ट ऑफ ऑल हा एक रिमाइंडर आहे पॅरेंट्ससाठी. माझं बाळ लवकर शिकायला पाहिजे असं प्रेशर बिलकुलही द्यायचं नाही आहे. प्रत्येक बेबी हा डिफरंट असो, त्याच्या स्पीडनेच तो ग्रो होऊ द्या. तर मॉम आणि डॅड्स, फ्लॅश कार्ड्स हे टीचिंग टूल नाही फर्स्ट ऑफ ऑल, आणि ते बॉन्डिंग मोमेंट आहे. इट इज अ बॉन्डिंग मोमेंट बिटवीन यू अँड युअर बेबी. सो चला शिकूया, खेळूया आणि ग्रो होऊया आपल्या बाळासोबत. तर दिस इज अ ग्रो विथ युअर बेबी. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.